नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तृप्तीज किचन कट्टामध्ये पुन्हा एकदा खूप 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 तुमचं नव्याने स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटकी भेळ. खरं तर आता उन्हाळा सुरू झालाय आणि भेळ बनवली नाही असं तर अजिबात व्हायलाच नको ना, म्हणूनच आज मटकी भेळचा बेत आहे. बरं, भेळ बनवत असताना खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण भेळ बनवत असतो. म्हणजे बघा ना, कधी चिंच गुळाची चटणी घालून बनवतो, कधी नुसता खरडा घालून, कधी नुसतं वरून फक्त कांदा लसूण मसाला घालायचा आणि यासोबतच मस्त असा कांदा टोमॅटो चिरून असते. मटकी भेळ जर करणार असाल तर त्यात सुद्धा प्रकार आहेत. आज थोडीशी चटपटीत, झणझणीत आणि खायला खूप मजा येणारी, स्पेशली उन्हाळ्यामध्ये अशी भेळ खायला ना खूप मजा येते. सोबत जर कैरी असेल ना तर आणखीनच मजा येईल. चला, आज आपण साध्या सोप्या पद्धतीने पटकन घरात बनणारी अशी मटकी भेळ बनवणार आहोत. चटपटीत असणार आहे, मुलांना सुद्धा आवडणार आहे आणि घरातल्यांना सगळ्यांना आवडणार आहे. ही मटकी भेळ तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला, आजच्या रेसिपीला सुरुवात. सगळ्यात आधी तर आपण काही तयारी करून ठेवू. इथे मी मटकी घेतलेली आहे, घरीच मोड आणलेले आहेत. किती छान मोड आलेत बघा. साधारण 300 ग्रॅम ही मटकी आहे. आणि आता मटकी मी साईडला करून ठेवते आणि यासोबतच आपल्याला एक छोटंसं साधंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत. 15 ते 20 खोबऱ्याचे काप असतील. यासोबतच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेले आहे. आणि आता यासोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा लागेल. हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं वाटण आहे तर तुम्ही पाणी सुद्धा यामध्ये वापरू शकता. तर इथे तुम्ही बघा, वाटण पटकन असं आपलं तयार झालंय. साईडला ठेवूयात आणि पुढची कृती करायला घेऊयात, कारण आता आपल्याला लगेचच फोडणी द्यायची. तर यासाठी इथे मी कढई चढवलेली आहे. कढईमध्ये घालूयात 2 पळी तेल. तुम्हाला तेल किती घ्यायचं आहे हे संपूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे. तेल थोडंसं गरम झालं की एक छोटा चमचा भरून यामध्ये मोहरी घालूयात, जिरं घालूयात आणि यासोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून मी घेतलाय, हा आपण यामध्ये घालूयात. आणि यासोबतच मी यामध्ये काही कढीपत्त्याची पानं सुद्धा घालणार आहे. कांदा जो आहे तो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊ. तर इथे बघा, अगदी 2-1 मिनिटांमध्येच कांदा चांगला सॉफ्ट झाला. आता यामध्ये घालूयात अर्धा छोटा चमचा हळद आणि यासोबतच हिंग सुद्धा घालायचं आहे. आणि आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे. इथे मी तृप्ती स्पेशल मसाला घातलेला आहे, म्हणजेच मी बनवलेला साठवणीचा मसाला घातलाय. मसाल्याची वर्षभराची सोय करून ठेवायची असेल तर हा मसाला तुम्ही नक्कीच माझ्याकडून ऑर्डर करू शकता. घातलेलं साहित्य कांद्यासोबत फक्त मिसळून घेतलं आणि यानंतर एक टोमॅटो मी बारीक चिरून यामध्ये घातलाय. टोमॅटो घातला की लगेचच यामध्ये आपल्याला मटकी सुद्धा घालायची आहे आणि साधारण मिनिटभरासाठी सगळ्या साहित्यांसोबत लो फ्लेम करून आपल्याला ही मटकी सुद्धा परतून घ्यायची आहे. मटकी फोडणीमध्ये मसाल्यांसोबत अशी छान परतून घेतली ना की मग मटकीचा एक वेगळा स्वाद येतो. मग तुम्ही रस्सा भाजी करा किंवा मग साधी रेग्युलर तुम्ही भाजी बनवताना या पद्धतीने जरी करायची असेल तरी सुद्धा मटकी थोडीशी परतून घ्यायची. आता जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते वाटण सुद्धा यामध्ये घालूयात आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी छान असं परतून घेऊयात. वाटण आपण कांदा परतून घेतल्यानंतर लगेचच घातलं असतं तरी सुद्धा चाललं असतं आणि आत्ता घातलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण हे वाटण आपल्याला फार काही परतायची सुद्धा गरज नाही. थोडा वेळ परतला मिनिटभरासाठी तरी सुद्धा चालणार आहे. वाटण थोडंसं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपण मटकी भेळ बनवतोय तर रस्सा भरपूर असायला हवा, तर या अंदाजानुसारच आपण यामध्ये पाणी घालूयात. तर साधारण मी इथे 3-3.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मटकीसुद्धा शिजून थोडंसं पाणी अटणार आहे, याचा अंदाज घेऊनच आपल्याला पाणी घालायचं आहे. अजून आपण यामध्ये मीठ घातलं नाही ना, आता चवीपुरतीचं मीठ घालूयात, चांगलं मिसळून घेऊयात आणि एक उकळी येण्याची आपण वाट पाहूयात. या रश्श्याला हलकीशी उकळी आली की मग लगेचच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण एक 10 ते 15 मिनिटांसाठी मटकी छान शिजवून घ्यायची किंवा तुम्ही कुकरला सुद्धा 2 शिट्ट्यांमध्ये ही मटकी शिजवून घेऊ शकता. आणि इथे तुम्ही बघा कसली मस्त तर्री आली आहे, सोबतच रंग सुद्धा खूप मस्त आलाय. अशा पद्धतीने मटकी तुम्ही साध्या भातासोबत सुद्धा खूप कमाल लागते किंवा या पद्धतीने मटकीचा रस्सा बनवून मिसळ बनवू शकता तुम्ही. आहे की नाही खूप सोपी पद्धत? आणि रंग बघताना कसला सुरेख आलाय. ही सगळी कमाल तृप्ती स्पेशल मसाल्याची आहे बरं का. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर नंबर ऑर्डर करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मटकी तर इथे छान शिजलेली आहे आणि माझी सगळी तयारी बाकी झालेली आहे. पटकन आता भेळ कशी बनवायची ना हे पाहू. तुम्हाला किती भेळ बनवायची आहे याच्या अंदाजानुसार इथे सुकी भेळ घ्यायची आहे. एक थोडंसं मोठंच ताट आपल्याला लागणार आहे. सुकी भेळ घेतले की आपण जो मटकीचा रस्सा तयार करून घेतलाय त्यामधली मटकी आधी घालायची आणि मग रस्सा आणि मटकी असं मिक्स आपल्याला यावरती घालायचं आहे. आता मटकी जर जास्त असेल ना तर मग मटकी भेळला खरीच चव येते. वरून थोडीशी तर्री घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, तळलेला मसाला शेंगदाणा सुद्धा होता इथे तर वरून हा सुद्धा घालूयात.
आणि यासोबतच माझ्याकडे कैरी नाहीये, पण लिंबू मात्र आपण नक्कीच यावरती पिळू शकतो आणि मस्त चटपटीत असा स्वाद लागतो. कधी-कधी तर आम्ही दुपारच्या जेवणासाठी सुद्धा हा बेत करतो बरं का. वरून पुन्हा एकदा आपला हा घरगुती मसाला घालूयात आणि मस्त अशी ही मटकी भेळ आता इथे सर्व्ह करून सुद्धा झाली आहे. आहे की नाही, मटकी भेळ बनवणं खूप 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 सोपं. जितकी दिसायला टेम्प्टिंग दिसते ना, त्यापेक्षा जास्त खायला सुद्धा मजा येते. नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे आणि जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आजची ही रेसिपी आवडली असेल, तर तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.